सह्याद्रीवर राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपली। बैठकीत नाशिक रायगड पालकमंत्री पदाबाबत चर्चा झाली नसल्याची सूत्रांची माहिती। 15 ऑगस्टला ध्वजारोहणाची संधी न मिळाल्याने नाराज नाही, वरिष्ठांचा निर्णय मान्य। मंत्री गोगावलेंची लोकशाही मराठीवर प्रतिक्रिया। दादर कबूतरखान्याबाबत उद्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये होणार सुनावणी। सुनावणीनंतर पुढील रणनीती ठरवण्यासाठी मुंबईत जैन समाजाची महत्त्वाची बैठक। डॉक्टर पायल तडवी आत्महत्या प्रकरण आत्महत्येशी संबंधित खटल्यातून वकील प्रदीप घरत यांना हटवल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने व्यक्त केली नाराजी। गणेशोत्सव मंडळांना उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन। आज रंगशारदा सभागृहात गणेशोत्सव मंडळांची बैठक। गणेशोत्सव काळात मनोज जरांगे यांनी मोर्चाची हाक दिल्याने गर्दीचा ताण वाढण्याची शक्यता। यावर प्रशासनाने तोडगा काढावा, गणेशोत्सव समन्वय समितीची मागणी। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील दोषसिद्ध आरोपी शरद कळसकर यांनी शिक्षेला उच्च न्यायालयात दिलं आव्हान। आपल्या विरुद्ध पुरावा नसल्याचा आरोपीचा दावा। कोल्हापूर जिल्ह्यातल्या नांदणी मठातील महादेवीसाठीची याचिका गुरुवारी सूचीबद्ध होण्याची शक्यता। सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्रारकडे वकिलांचा पाठपुरावा सुरू। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही धरण क्षेत्रामध्ये पावसाची विश्रांती। धरणातील पाणीसाठा 89% स्थिरावला। दहीहंडीचा सराव करताना 11 वर्षाच्या मुलाचा पडून मृत्यू। दहिसरच्या केतकीपाड्यातला प्रकार, मंडळाच्या अध्यक्षावर गुन्हा दाखल। आज अंगारकी चतुर्थी, तब्बल 21 वर्षांनंतर श्रावण महिना आणि अंगारकी चतुर्थीचा योग। बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।